ही पहा मित्रांनो, तळोजा MIDCची नदी. हा तळोजा MIDCचा परिसर आहे मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की आपल्या नदीचं एकदम शुद्ध, स्वच्छ, निर्मळ पाणी असावं. हे सगळी MIDCची, पुढं बघा त्या साईडला MIDC, संपूर्ण MIDCची घाण संपूर्ण ह्या नदीमध्ये सोडली जाते. आणि त्यानं काय होतं माहिती का, बिमारीला आमंत्रण, म्हणजे आजारपणाला जास्तीत जास्त आमंत्रण लोकांपर्यंत जातं. आणि दवाखान्यात प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. आताचं सध्याचा माहोल पण इतका खूप खराब झाला आहे ना, की प्रत्येकजण आजारी पडते, कोणाला खोकलाच येतो आहे. हे प्रदूषण भरपूर वाढलं आहे मित्रांनो. हे आपल्याला जे दिसतं आहे ना, तर हे केमिकल असते. प्रदूषण खूप आपल्या मुंबई शहरामध्ये आता वाढलं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो आपला मित्रांनो पनवेलचा आहे, तळोजा MIDC ते तिथील हा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आपल्याला शुद्ध वाटतं की नदी पण असावी, एकदम स्वच्छ आणि निर्मळ असावी. पण त्या गोष्टी आहेत का? ह्या नदीचं पाणी किती सुंदर व्हायला पाहिजे होतं. त्या नदीमध्ये सगळी कंपनीवाली सगळी घाण सोडून देतात आणि संपूर्ण ती नदी पूर्ण दूषित होऊन जाते. मग त्यानं काय होतं, ते बिमारी म्हणजे आजार पण सगळीकडे पसरलं जाते. तर मला काय भारत सरकारला किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारला काय अशा काही गोष्टी सांगायच्या नाही. ज्यांना वाटतं बाबा ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, कुठं तर माणसाचं शरीर निरोगी राहावं, सुंदर राहावं, तो आनंदी राहावा, त्याची फॅमिली आनंदी राहावी, तर याच्यावरती ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे सरकारनं. ओके, धन्यवाद, थँक्यू. मी काय वाईट बोललो अशी क्षमा असावी. चांगल्या गोष्टी करणं हे आपला फर्ज आहे, की आपण एक मतदान करता आहोत. आपण पण एक ह्या देशाचे नागरिक आहोत, म्हणून आपला पण एक फर्ज बनतो. कंपनीवाले कमवून जातात पैसे, डॉक्टर तीही लोक पैसे कमवून जातात. पण सर्वसामान्य गोरगरीब, एक तर महागाई इतकी महाभयंकर वाढली, त्याच्यातून दवाखाना करणे, मुलांची शाळा पाहणं, आपल्या इतर काही कुठल्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करणं, याच्यामुळं सर्वसामान्य माणसांचं हल्लीच्या काळामध्ये कंबरटं मोडलं मित्रांनो. आणि हा व्हिडिओ मी खरोखर इतक्या दिवस मी टाकला नव्हता, पण आता मी का टाकला, कारण सध्याची वस्तुस्थितीच अशी महाभयंकर होऊन बसली, की इतकी महागाई वाढली आणि त्या महागाईमध्ये एवढी कमाई पण नाही, इन्कम बी नाही, आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसांचं कंबाटं मोडले. पोरांच्या शाळेचं सगळ्या गोष्टी बघणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यातनं जास्त हे असल्या घाणींमुळं तर आजारपण वाढल्यामुळं सगळा जो काय कमावलेला पैसा दवाखान्याला जाऊन बसतो. मग माणसानं करायचं काय नेमके? मुलांची शिक्षणं करायची का, मुलांचा दवाखाना करायचा का, काय करायचं? म्हणून ह्याच्यावरती ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. स्वच्छता संपूर्ण ठिकाणी असायला. कचरा, माणसं काय करतात आता, ते मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बघा. ते कचरा टाकला, त्याच्यात काय कुत्री बसलेली, काय झालं, ती ओला सुका कचरा एकत्र करून काय घाण एकदम करून ठेवली. आणि त्या असल्या वातावरणात आम्ही कामधंदे करतो ना, त्याच्यामुळं आम्हाला पण त्याचं काही परिणाम होणारच ना आमच्यावरसुद्धा. आम्ही मास्क घातला, काय केलं, तर ते सगळ्याच ठिकाणी मास्क घालू शकत नाही ना आपण. मग ते दमेचा त्रास होणं, कुठं काय होणं, या असल्या गोष्टी वाढून बसतात ना. त्यामुळं कृपया मी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवल्यात. कुणाला जर वाईट वाटत असेल मी काय बोलण्यातून काही, तर क्षमा असावी. मी क्षमा मागतो मित्रांनो. परंतु ह्या गोष्टीमध्ये बदल कुठेतरी असायला हवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.